नमस्कार. तर लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी आले आहे पुण्याला, कारण की माझ्या छोट्या बहिणीचा बर्थडे आहे. मग आम्ही जे गिफ्टमध्ये सायकल आणलेली ती आम्ही अनबॉक्स केली आणि तिला खूपच जास्त आवडली. ती किती क्यूट वाटते याच्यावरती. तिला स्टार्टिंगमध्ये थोडं चालवायला नव्हतं येत, पण त्यानंतर ती खूपच मस्त चालवत होती. मग त्याच्यामध्ये सेल टाकायचं होतं, म्हणून मी आणि श्रेयश आलो सेल घेण्यासाठी. आम्ही सेल वगैरे घेऊन फटाफट घरी गेलो आणि आमच्याकडे स्क्रूड्रायव्हरच नव्हता तिथे, म्हणून आम्ही चाकूने काढायचा प्रयत्न करत होतो. मग तिच्या सायकलवरती सेल वगैरे टाकून आम्ही सगळे मस्त बसलेलो आणि ती पायाने कीबोर्ड खेळत होती. मग त्यानंतर मामा पण कीबोर्ड वाजवत होता. कीबोर्ड वगैरे वाजवायच्या प्रोग्राम नंतर आम्ही सगळे बसलो जेवायला. जेवण वगैरे झाल्यानंतर आई पेटी वाजवते आणि मी आईला रेकॉर्ड करत होती. त्यानंतर आम्ही सुरुवात केली डेकोरेशन करायची आणि पहिले तर आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही काय करायला पाहिजे डेकोरेशन. मग त्यानंतर आम्ही विचार केला की असं ते जे कर्व असं बनतं ना बलून्स, ते आपण तसं करूया. मग आमच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने आम्ही सगळे बलून्स वगैरे फुगवले आणि मग आम्हाला क्लिक झालं की अरे एवढे बलून्स तर कमी पडतील. तर आम्ही निघालो बलून्स घेण्यासाठी. बलून्स घेण्यासोबत आम्हाला केक पण घ्यायचा होता आणि बाकी रिबन्स वगैरे थोडंसं घ्यायचं होतं. मग आम्ही पहिले केक घेतला आणि त्यानंतर आम्ही बलून वगैरे घेतले. बलून्स वगैरे घेतल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो घरी. गेल्यानंतर जे बाकीचे बलून्स होते ते आम्ही फुगवले. इथे मी मामीला रेकॉर्ड करत होती तर मम्मी काहीतरी बोलली, ते तुम्ही ऐका. मग त्यानंतर असंच हसी मजाक करत करत पूर्ण डेकोरेशन झालं. दिस इज हाऊ द डेकोरेशन टर्न्ड आउट. खूपच मस्त झालेलं. आणि इकडे अंबू रेडी होऊन मस्त तिच्या गाडीमध्ये खेळत होती. किती क्यूट वाटत होती ती. त्यानंतर अंबूची ओवाळणी झाली आणि मग केक वगैरे कट करून तर आम्ही खूप सारं खाल्लं. या ब्लॉग साठी इतकंच. थँक्यू फॉर वॉचिंग आणि फॉलो फॉर मोर. बाय.